निर्भीड आणि निपक्ष पत्रकारितेचा वसा घेतलेल्या लोकशाही मराठी या लोकप्रिय वृत्तवाहिनीनं चौथा वर्धापन दिन साजरा केलाय। लोकशाही मराठीच्या अंधेरीच्या मुख्यालयामध्ये झालेल्या वर्धापन सोहळ्यासाठी वृत्तवाहिनीचे संचालक गणेश नायडू, मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यासह वृत्तवाहिनीचे कर्मचारी उपस्थित होते। यावेळी संचालक गणेश नायडू यांनी वृत्तवाहिनीच्या वाटचालीचा आढावा घेतला। शिवाय कर्मचारी पत्रकारांना भविष्यातील वाटचालीविषयी मार्गदर्शन केलं। मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी लोकशाही वृत्तवाहिनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असलेल्या पत्रकारितेचा गौरवास्पद उल्लेख करत उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं। इकडे सर्व फ्रीडम आहे, बरोबर आहे की नाही? की इकडे कोणालाच माहित आहे की बाबा ये मैं डालेगा तो मेरे को कोई ऊपर से फोन नहीं आएगा कि बाबा हे बंद कर दो, ये मत दिखाओ करके। आणि हे चालत राहणार, संघर्ष होत राहणार, हे फाईट्स पण होत राहणार आणि हे फाईट करत करतच आपण पुढे निघणार। प्रॉब्लेम आहे की आता आहे ना, तुमचे ना लोकांना ना बघायचं जास्त हे झालंय, तुमच्यावरती एक एक्सपेक्टेशन जास्त झालंय। मी जेव्हा माझ्या ग्रुपमध्ये बोलत होतो, बोला तुम्हाला पर देखने वाले लोग एक्सपेक्टेशन ज़्यादा बढ़ गया, तुम लोग के ऊपर होप भी ज़्यादा बढ़ गया। लोकांना असं वाटतं की हाच एक चॅनल जो आमचा आहे, जो आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणार। आज 26 जानेवारी पुन्हा गोष्ट रिपीट करतो आणि लक्षात ठेवा, लिहून ठेवा, 2024 हे लोकशाही मराठीचंच वर्ष असणार आहे। 23 आपण गाजवलं, 24 आपण सगळं हातात घेणार आहोत। फक्त तुमच्या सगळ्यांची तिथे साथ लागणार आहे। डगमगून जाणार, तुम्ही डगमगून जाणारे लोक नाहीत, तुम्हाला सगळ्यांना बघितलं, सगळे पक्के आहेत, कोणी हलणार नाही। अनेक जण या काळामध्ये या प्रवासात आपल्या सोबत आले, काही आले, काही गेले, जोडत राहतील। लोक मिळते गए, कारवा बनता गया। हा कारवा अजून लांब जाणार आहे, खूप लांब जाणार आहे, खूप लांबचा आपल्याला टप्पा गाठायचा। पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।